भूखंड आणि श्रीखंड. बारामती लोकसभेच्या प्रचारावेळी अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करताना भूखंड श्रीखंड या शरद पवारांवर होणाऱ्या आरोपांना पुन्हा हवा देण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी थांबा असा प्रश्न अजित पवार सातत्याने विचारत राहिले होते. पण निवडणुका झाल्या, लोकसभेचा निकाल लागला आणि अजित पवारांची तोफ शांत झाली. काल झालेल्या दोन्ही गटांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न दोन्हीकडनं झाला. पण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं घेतलेल्या अधिवेशनात अजितदादांचा सूर बदललाय असं बोललं जातंय. शरद पवारांविषयी बोलत असताना अजित पवारांचा कंठ हा दाटून आला. केंद्रीय मंत्रिमंडळात न मिळालेलं स्थान, फक्त एकाच जागेवर लोकसभेला विजयी होणं, भाजप अजित पवारांना वजा करून विधानसभेला सामोरं जाण्याची करत असणारी तयारी, अशा अनेक चर्चा सध्या अजित पवार हे शरद पवारांकडे माघारी फिरतील का या प्रश्नावरती येऊन थांबतायत. आजच्या व्हिडिओतनं आपण समजून घेऊयात की अजित पवार खरंच शरद पवारांकडे माघारी फिरतील का? दोन गटांमध्ये विभागली गेलेली राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित होईल का? नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. आता अजित पवार गट माघारी फिरेल का या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं ते भाजपच्या खेळीत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं अजित पवारांच्या डोक्यावरचा हात काढून घेतला तरच माघारी फिरण्याशिवाय दुसरा पर्याय अजित पवारांच्या समोर राहत नाही. भाजप देखील पुढची खेळी ओळखूनच अजित पवारांची साथ सोडू शकतो. त्यामुळेच अजित पवार गट माघारी फिरेल का हे समजून घेण्यासाठी आता भाजप नक्की काय करेल हे देखील समजून घ्यावं लागतं. भाजप अजित पवारांची साथ सोडू शकतं याचं महत्वाचं कारण म्हणजे शरद पवार गटाची सहानुभूती ही वजा करणं. या वयात शरद पवारांसारख्या नेत्याला एकटं पाडण्यात आलं हे नरेटिव्ह भाजपच्या विरोधात गेलं. अजित पवारांकडून शरद पवार हे स्वार्थाचं आणि सोयीचं राजकारण करतात हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला खरा, पण ही गोष्ट लोकांना पटली नाही. भाजपनं शिताफीनं अजितदादांना सोबत घेत शरद पवारांना संपवण्याचे प्रयत्न केले, ही गोष्ट देखील लोकांना पटली नाही. अशातच पंतप्रधान मोदींनी पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला, ते सुद्धा मराठी लोकांना पटलं नाही. थोडक्यात शरद पवारांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना पहिल्यांदाच सहानुभूती मिळाली. पवारांनी देखील सहानुभूतीच्या लाटेवरती निवडणूक लढवली आणि ते जिंकले. भाजपला ठाकरे गटापेक्षा सामना करायचा आहे तो पवारांचा, कारण ग्रामीण भागात असणारी पवारांची पकड, पवारांची सहानुभूती ही मतांमध्ये परिवर्तित होते हे सप्रमाण दिसून आले. अशा वेळी अजित पवार पुन्हा जात असतील तर शरद पवारांना सहानुभूती द्यावी असा मुद्दाच संपून जातो. पवारांची सहानुभूतीची लाट खोडून काढायची असेल तर अजित पवारांना पुन्हा शरद पवारांकडे पाठवण्याची राजकीय परिस्थिती भाजप तयार करू शकतं. सत्तेमध्ये योग्य वाटा न देणं, जागा वाटपात स्थान न देणं, अशा गोष्टी करून भाजप अजित पवारांपुढे पुन्हा माघारी फिरण्याची परिस्थिती तयार करेल, ज्यातनं शरद पवारांची सहानुभूती वजा करण्याचा प्रयत्न हा भाजप मार्फत केला जाईल. आता भाजप अजित पवारांची साथ सोडू शकतो असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे अजित पवार गटाचा भाजपला लोकसभेला न झालेला फायदा. किमान 25च्या वर असे मतदारसंघ आहेत जिथे अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातनं महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला लीड मिळालेलं दिसतं. हे लीड सुद्धा अगदी थोडं नाहीये. नाशिक लोकसभेतनं माणिकराव कोकाटेंच्या मतदारसंघातनं उद्धव ठाकरेंच्या राजाभाऊ वाजेंना तब्बल 1,21,000चं लीड मिळाले. किरण लहामटे यांच्या मतदारसंघातनं शिर्डी लोकसभेचे उमेदवार असणारे ठाकरेंचे भाऊसाहेब वागचोरे यांना तब्बल 54,000चं लीड मिळाले. दिंडोरी लोकसभेतनं शरद पवारांचे उमेदवार असणाऱ्या भगरे गुरुजींना नरहरी झिरवळ यांच्या विधानसभेतनं तब्बल 82,000चं लीड आहे. अशा मतदारसंघांची यादी काढली तर जिथं जिथं अजित पवार गटाचे आमदार आहेत तिथल्या आमदारांना किमान आपल्या नेत्यांनी सांगत हे लीड कमी करण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी महायुतीच्या अजून 5 ते 7 जागा वाढल्या असत्या. पण अजित पवार गट आपल्या पराभवाचं कारण हे संविधान बदलण्याच्या चर्चा, मराठा राजकारण अशा गोष्टींकडे घेऊन जाते. वस्तुस्थिती मात्र अजित पवार गटानं महायुतीचं काम न करणं हीच ग्राउंडवर दिसून येते. कारण नरहरी झिरवळ असू देत की माणिकराव कोकाटे असू देत, यांच्या मतदारसंघातनं मिळालेलं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मोठं लीड हे महायुतीच्या उमेदवारांच्या पराभवाचं कारण ठरलंय असं दिसून येतं. थोडक्यात जरी अजित पवार भाजप सोबत आले असले तरी अजित पवारांच्या सोबतचे आमदार आणि मतदार हे आजही शरद पवारांना पूरक भूमिका घेत आहेत असा संशय भाजपच्या अंतर्गत वर्तुळात बळावलेला दिसतोय. याशिवाय भाजपचे पारंपरिक मतदार हे अजित पवारांच्या येण्यामुळे दुखावले गेलेले आहेत हे चित्र देखील स्पष्ट आहे. भाजपचे पारंपरिक मतदार बाहेर न पडणं, ते नाराज होणं, यामागे अजित पवारांसोबत भाजपचं एकत्रित येणं हे कारण असल्याचं सांगण्यात येते.
अशावेळी अजित पवारांना दूर करत भाजपच्या मूळ मतदारांना ऍक्टिव्ह करण्याची संधी भाजपला हेरावी लागतीये ती त्यासाठीच. भाजप अजित पवारांना सोडू शकतं या चर्चा होत आहेत ते या कारणांमुळेच. आता या दोन महत्वाच्या कारणांमुळे अजित पवारांची साथ सोडणं ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची खेळी असू शकते असं बोललं जाते. पण अजित पवारांच्या डोक्यावरचा हात भाजपनं काढून घेतलाच तर अजित पवार खरंच पुन्हा शरद पवारांकडे माघारी फिरतील का? आणि फिरले तर शरद पवार त्यांना पुन्हा पक्षात घेऊन तेच स्थान देतील का? तर या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी शरद पवारांची दोन विधानं ही आपल्याला पाहावी लागतात. मागच्या वर्षी राजीनामा देत असताना शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. तर काही दिवसांपूर्वी मी अजितला ओळखतो, तो कोणापुढे हात पसरणार नाही असं विधान देखील पवारांनी केलं होतं. आता ही दोन्ही विधानं पाहिली तर शरद पवार अजित पवारांना पुन्हा संधी देतील का याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. आणि कोणत्याही पातळीवर अजित पवार गट पुन्हा सोबत येऊ नये याचीच काळजी शरद पवार घेतील असं आपल्याला म्हणता येतं. शरद पवार अजित पवारांना पुन्हा आपल्या सोबत घेणार नाहीत याचं महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे प्रॅक्टिकल राजकारण. सध्याच्या राजकारणात ठाकरेंपेक्षा सुद्धा मोठी सहानुभूती शरद पवारांना आहे हे पवारांनी मतपेटीतनं सप्रमाण दाखवून दिलंय. पवारांनी लढवलेल्या 10 पैकी त्यांचे 8 खासदार निवडून आले तर ठाकरेंनी लढवलेल्या 21 पैकी त्यांचे 9 खासदार आले. आता याच आधारावर ते जागा वाटपात अधिकच्या जागा मागून घेऊ शकतात. अजित पवार विरुद्ध शरद पवाराचा सामना झाल्यास शरद पवारांसमोरचा सामना हा सोपा ठरतो. अशा वेळी अजित पवारांनी 40 जागा या महायुतीतनं घेतल्या तर शरद पवारांना या 40 जागा सोप्या ठरतात. उर्वरित ठिकाणच्या सामन्यात सुद्धा शरद पवार आघाडी उघडू शकतात. थोडक्यात प्रॅक्टिकल राजकारणात अजित पवार हे विरोधात असणं हे शरद पवारांसाठी नरेटिव्ह सेट करण्यापासून ते थेट निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा सोपं ठरू शकतं. त्यामुळेच अजित पवारांना सोबत घेण्याची खेळी शरद पवार खेळणार नाहीत असं म्हणता येतं. आता शरद पवार अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार नाहीत याचं दुसरं कारण ते म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर झालेलं शिक्कामोर्तब. आगामी विधानसभेच्या राजकारणात अजित पवारांना वजा केलं तर सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर कायमचं शिक्कामोर्तब होऊ शकतं. अशावेळी अजित पवारांचा पर्याय सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर उभा राहू शकत नाही. बारामतीच्या सामन्यातनं सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर आधीच शिक्कामोर्तब झालंय. नेतृत्वाची ही संधी गमावण्याची खेळी आता शरद पवार खेळणार नाहीत. या उलट अजित पवारांना नामोहरण करण्याची आयती संधी शरद पवार मिळवताना दिसतील. अर्थात नेतृत्वाचा पर्याय कायमचा खोडून काढण्याची संधी म्हणून शरद पवार अजित पवारांना सोबत घेऊन पुन्हा ताकद देण्याची चूक करणार नाहीत असं आता सध्या चित्र दिसतंय. शरद पवार अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार नाहीत याचं आणखी एक आणि तिसरं कारण आहे ते म्हणजे पक्षात झालेले 2 गट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे फक्त शरद पवार विरुद्ध अजित पवार असं अंतर पडलेलं नाहीये तर जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, रोहित पवार अशा नेत्यांमध्ये आता कमालीचा संघर्ष निर्माण झालाय जो मिटणं अगदीच अवघड आहे. उद्या हे दोन्ही गट जर एकत्र झालेच तर रुपाली चाकणकर विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात निर्माण झालेला संघर्ष संपुष्टात येणार नाही किंवा अमोल मिटकरी विरुद्ध रोहित पवार यांच्यातले संबंध सुद्धा सुधारणार नाहीत. सध्याचा संघर्ष पाहता शरद पवार गटात असणाऱ्या नेत्यांकडून मोठा विरोध हा अजित पवार गटातल्या नेत्यांना आपल्याकडे घेण्यासाठी होऊ शकतो. अशावेळी जे लोक शरद पवारांच्या सोबत राहिलेत ते शरद पवारांवर नाराज होऊन स्वतंत्र पर्याय स्वीकारू शकतील. राज्यामध्ये काँग्रेसची वाढलेली ताकद पाहता हे नेते प्रसंगी काँग्रेस सोबत जाण्याचा पर्याय स्वीकारतील. पण अजित पवारांना सोबत घेतलं तर शरद पवारांसोबत ते राहणार नाहीत. सोबत राहिलेल्या लोकांमध्ये फूट नको या एकमेव आधारावरती शरद पवार सुद्धा अजित पवारांना सोबत घेण्याची रिस्क आता घेणार नाहीत. थोडक्यात काय तर भाजपने दूर केलं तरी शरद पवारांच्या सोबत जाण्याचा पर्याय अजित पवारांसमोर खुलाय असं म्हणता येत नाही. त्यामुळेच अजित पवार माघारी फिरणार का या चर्चेपेक्षा अजित पवार गट भाजप पासून दुरावलाच तर स्वतंत्र अस्तित्व ठेवून निवडणूक लढणार का आणि स्वतंत्रपणे लढत विजयी होणार का हा प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरतो. तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांचा पुढचा राजकीय निर्णय नेमका काय असेल? खरंच भाजप अजित पवारांना दूर करताना दिसतीये का आणि शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.